पैसे मोजून थकून जाल. उद्याच्या रविवारपासून कुलदैवत ज्योतिबाच्या आशीर्वादाने कलियुगात पहिल्यांदाच करोडोंमध्ये खेळतील या 4 राशींचे लोक. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो की जिथे कष्ट खूप केलेले असतात, पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. मनात सतत एकच प्रश्न घोळत राहतो. आपण एवढं सगळं सहन केलं, एवढी मेहनत घेतली, पण नशीब कधी फळ देणार? अनेकदा वाटतं की आयुष्यभर संघर्षच आपल्या वाट्याला आला आहे, मात्र नशिबालाही वेळ लागते. प्रत्येकाच्या जीवनात एक वळण येतच, जिथे देवाची कृपा अचानक प्रगट होते आणि परिस्थिती पूर्णपणे बदलून जाते. उद्याचा रविवार असा एकच दिवस घेऊन येत आहे, जो काही निवडक राशींसाठी आयुष्याची दिशा बदलणारा ठरणार आहे. कुलदैवत ज्योतिबा महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने हा दिवस कलियुगात पहिल्यांदाच अशा महादुर्लभ योगांनी भरलेला आहे, ज्यामुळे या 4 राशींच्या लोकांचे जीवन अक्षरशः पालटणार आहे. जे लोक आत्तापर्यंत पैशासाठी झगडत होते, ज्यांनी गरिबी, अडचणी, कर्ज, अपयश आणि अपमान सहन केला आहे, त्यांच्यासाठी आता सोन्याचा काळ सुरू होणार आहे. असे म्हणतात की जेव्हा कुलदैवत प्रसन्न होतं, तेव्हा फक्त धनच नाही, तर मान, प्रतिष्ठा, सुख, समाधान आणि स्थैर्य सगळंच एकत्र मिळतं. हा योग केवळ पैसा देणारा नाही, तर आयुष्याला एक नवा अर्थ देणारा आहे. उद्याच्या रविवारपासून या 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात असे संयोग जुळून येत आहेत की त्यांना स्वतःलाही विश्वास बसणार नाही. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं, अडकलेले व्यवहार, थांबलेले पैसे, कोर्ट कचेरीची प्रकरणं, जमिनीचे वाद, व्यवसायातील अडथळे हे सगळं एकामागोमाग एक सुटू लागेल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. काहींना वारसा, काहींना जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा, तर काहींना व्यवसायातून किंवा नोकरीतून अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्पन्न मिळण्याचे योग दिसून येतात. या काळात विशेष म्हणजे पैसा केवळ येणार नाही, तर टिकणारही आहे. आत्तापर्यंत जे कमावलं ते हातातून निसटायचं, खर्च वाढायचा, घरात शांतता नसायची, हे सगळं आता मागे पडणार आहे. घरात समाधान, आनंद, सुखशांती नांदेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. ज्योतिबा महाराजांची कृपा ही केवळ धनापुरती मर्यादित नसते, ती मनालाही शांत करते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. या राशींच्या लोकांना समाजामध्ये वेगळी ओळख मिळू लागेल. ज्या लोकांनी कधी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, कमी लेखलं, आज तेच लोक तुमच्याशी जवळीका साधण्याचा प्रयत्न करतील. मान, सन्मान वाढेल, प्रतिष्ठा मिळेल आणि लोक तुमचा सल्ला घेऊ लागतील. काही लोकांसाठी हा काळ इतका अनुकूल असेल की ते पैसे मोजून थकून जातील, अशीच परिस्थिती निर्माण होईल. बँक बॅलन्स वाढेल, नवीन मालमत्ता घेण्याचे योग येतील. घर, गाडी, जमीन यासारखी स्वप्न पूर्ण होतील. उद्याच्या रविवारपासून सुरू होणारा हा काळ केवळ अचानक मिळालेल्या नशिबाचा परिणाम नाही, तर आत्तापर्यंत केलेल्या कष्टांचं फळ आहे. अनेक वेळा देव उशीर करतो, पण अन्याय करत नाही असं म्हटलं जातं. या 4 राशींच्या लोकांनी जे सहन केलं, ज्या वेदना अनुभवल्या, ज्या अडचणींवर मात केली, त्याचाच हा परिणाम आहे. ज्योतिबा महाराज आता त्यांची परीक्षा पूर्ण झाल्याचं दाखवत आहेत आणि आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पैसा, यश आणि प्रतिष्ठा एकाच वेळी मिळते, तेव्हा अहंकार येण्याची शक्यता असते. पण ज्योतिबा महाराजांची कृपा टिकवायची असेल तर नम्रता, कृतज्ञता आणि माणुसकी जपणं अत्यंत आवश्यक आहे. गरजूंना मदत करा, कुणाचं मन दुखवू नका आणि मिळालेल्या यशाचा उपयोग चांगल्या कार्यांसाठी करा. असं केल्यास ही कृपा दीर्घकाळ टिकेल आणि आयुष्य अधिक समृद्ध होईल. या राशींच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. जे आत्तापर्यंत निर्णय घ्यायला घाबरत होते, त्यांना आता धाडस मिळेल. नवे प्रयोग करण्याची इच्छा होईल आणि त्यात यशही मिळेल. काही लोक परदेशाशी संबंधित संधींचा लाभ घेतील, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठा यश मिळवतील. नोकरीत असलेल्यांना बढती, पगारवाढ किंवा अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ अनुकूल आहे. जे लोक एकमेकांपासून दुरावले होते, त्यांच्यात पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल. विवाह इच्छुक लोकांसाठी चांगलं स्थळ येऊ शकतं. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून येईल. जुन्या तक्रारी हळूहळू कमी होतील आणि मानसिक तणाव दूर होईल. एकूणच उद्याच्या रविवारपासून सुरू होणारा हा काळ या 4 राशींच्या लोकांसाठी आयुष्याचा सुवर्ण काळ ठरणार आहे. गरिबीचे दिवस संपत आहेत. संघर्षाची रात्र संपून उजेडाची पहाट येत आहे. कुलदैवत ज्योतिबा महाराजांच्या आशीर्वादाने जीवनात अशी भरभराट येणार आहे की मागे वळून पाहताना स्वतःलाच आश्चर्य वाटेल. देवावर विश्वास ठेवा, मन सकारात्मक ठेवा आणि पुढे येणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करा.
कारण आता नशीब तुमच्या बाजूने उभा आहे आणि हेच नशीब तुम्हाला करोडोंमध्ये खेळायला भाग पाडणार आहे.